तो गेल्या 10 वर्षामध्ये आपण 12% 35% आणू शकलो आहे. त्यामुळे क्वांटम जंप आपण त्याच्यामध्ये घेतलेली आहे. आता त्यामध्ये आपल्याला 35% 50% जायचं आहे. आणि विशेषतः आपण उच्च शिक्षणामध्ये केंद्र सरकारने देखील मोठ्या प्रमाणात त्या संदर्भात लिबरलायझेशन केलं, दारं खुली केली. मला असं वाटतं की खाजगी विद्यापीठं आणि त्यातही चांगली खाजगी विद्यापीठं ही सर्वात जास्त आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण तयार करू शकलो. आज आपण पुण्यात आहोत म्हणून सांगतो की पुण्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात वेगवेगळी विद्यापीठं आपण जी काही तयार झाली याच्यामुळे एक गुणवत्ता देखील वाढली. कारण आपण ज्यावेळेस शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये बघितलं तर त्यावेळेस सुरुवातीपासनं आपण असं म्हणत होतो की या क्षेत्रामध्ये ॲक्सेसिबिलिटी पण असली पाहिजे आणि क्वालिटी पण असली पाहिजे. सो ॲक्सेसिबिलिटी करता जे एक्सपान्शन आपण केलं, इन्क्ल्युजन केलं, पण त्याच्यासोबत जोपर्यंत एक्सलन्स येत नाही तोपर्यंत एक क्षेत्र नुसतं डिग्री वाटणारं क्षेत्र होतं. तर मला असं वाटतं त्याकडे भरपूर आपण आता बदल झालेला आहे. म्हणजे आताची पिढी ही मी याकरता भाग्यवान मानतो की NEPमुळे त्यांना त्यांची स्वप्न पूर्ण करता येतात. म्हणजे ज्या पिढीत मी होतो किंवा तुम्ही असाल त्या पिढीला कॉमर्सला गेलं तर कॉमर्सच करावं लागायचं, इंजिनिअरिंगला गेलं तर इंजिनिअरिंगच करावं लागायचं, दुसरं स्वप्न पूर्ण करता येत नव्हतं. आज ते करता येत आहे. मल्टी टॅलेंटेड व्यक्तिमत्व आपल्याला तयार करता येतात आणि त्याकरताची सगळी फ्रेमवर्क्स जी आहेत ती आपण तयार केलेली आहेत. आता आपल्या युनिव्हर्सिटीने ते लागूही केली. आणि सगळ्यात महत्त्वाचं की गेल्या 5-10 वर्षामध्ये आपण NAAC ॲक्रेडिटेशन असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारची मानकं असतील याचं कंपल्शन केल्यामुळे पूर्वी असं होतं की परमिशन घ्यायची आणि गोठ्यामध्ये कॉलेज उघडायचं ही जी प्रवृत्ती होती ती प्रवृत्ती हळूहळू संपायला लागली आहे. आता कॉलेजचं इन्फ्रास्ट्रक्चर सुधारायला लागलं आहे, कॉलेजची क्वालिटी सुधारायला लागली आहे, मानव संसाधन देखील त्या ठिकाणचं जे आहे ते इम्प्रूव्ह होत आहे. सो मला असं वाटतं की शेवटी आपल्याला जर $1 ट्रिलियन इकॉनॉमी करायची असेल, $1 ट्रिलियन इकॉनॉमी करता पैसे लागत नाहीत, त्याच्याकरता ह्युमन रिसोर्स लागतो. कारण आज टेक्नॉलॉजीच्या जगतामध्ये कॅपिटल हे बॅकसीटवर गेलं आहे. म्हणजे 21व्या शतकामध्ये कॅपिटल सुरुवातीला किंवा 20व्या शतकामध्ये कॅपिटल हा एक अत्यंत महत्त्वाचा विषय होता. पण आता 21व्या शतकामध्ये कॅपिटलपेक्षा टेक्नॉलॉजी आणि ह्युमन रिसोर्स याला महत्त्व अधिक आलेलं आहे. त्यामुळे तशा प्रकारचा ह्युमन रिसोर्स तयार करणं ही आपल्या शिक्षण पद्धतीची खरी गरज आहे आणि तो प्रयत्न आमचा आहे. म्हणून आपण जर बघितलं असेल तर गेल्या 10 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये भरपूर बदल आपण केलाय, पण तरी देखील अजून भरपूर बदल करावा लागणार आहे. शिक्षणाच्या अनुषंगानेच एक प्रश्न आहे. तुमच्या पहिल्या कारकिर्दीमध्ये 2014मध्ये तुम्ही महाराष्ट्रात पहिल्यांदा कौशल्य विकास मंत्रालय आणलं. आत्ता 2025 साली कौशल्यांमधली गॅप ही अधिकाधिक वाढताना दिसते. तुम्ही पुढच्या 5 वर्षाचं नियोजन म्हणून ह्या मंत्रालयाकडे आणि ह्या एकूण कौशल्य विकासाकडे कुठल्या दृष्टिकोनातून बघता? बघा, ही कौशल्य विकास मंत्रालय ही काळाची गरज काय आहे? कारण जॉब मार्केट जेवढ्या वेगानं बदलत आहे तेवढ्या वेगानं त्या जॉब मार्केट करता ह्युमन रिसोर्स तयार करणं हे आपल्या व्यवस्थेला माहिती नाही आहे. आपली व्यवस्था लवचिक नाही आहे. उदाहरणादाखल आपण आपल्या पारंपरिक युनिव्हर्सिटीचा जर विचार केला तर त्या युनिव्हर्सिटीमध्ये एक कोर्स तयार करण्याकरता 4 वेगवेगळ्या प्रकारचे फोरम आहेत की जे फोरम त्याचा निर्णय करतात. आज आपण जर त्याचा विचार केला तर 3 वर्षांनी तो कोर्स बदलतो, तोपर्यंत बदललेला कोर्सही ऑब्सोलीट झाला असतो. त्यामुळे NEPमुळे आता आपल्याला ही जी फ्लेक्झिबिलिटी मिळालेली आहे किंवा जी क्रेडिट सिस्टीम सुरू झालेली आहे याच्यामुळे आपल्याला आता जॉब मार्केटला अनुकूल अशा प्रकारचं जो स्किल आहे किंवा स्किल गॅप आहे ती दूर करण्याचा आपल्याला प्रयत्न करता येतो. आणि म्हणून मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये आपण स्किल मॅपिंग केलेलं आहे आणि ते मॅपिंग करून त्या गॅप्स ज्या आहेत या गॅप्स भरण्याकरता आपल्याला कशा प्रकारे प्रयत्न करता येतील, मग ITISच्या माध्यमातून आपल्याला करता येतील किंवा इतर आपले जे काही शॉर्ट टर्म कोर्सेस आहेत त्याच्या माध्यमातून आपल्याला कसं करता येईल याचा प्रयत्न आपला चालला आहे. महाराष्ट्रामध्ये एक गोष्ट आपण फॉर्च्युनेटली करू शकलो की विशेषतः टेक्निकल एज्युकेशनमध्ये आपण नेहमी पूर्वी म्हणायचो की इंडस्ट्री अकॅडमिया सोबत असला पाहिजे वगैरे, हे भाषणात असायचं पण ते होऊ शकत नव्हतं. पण ॲटलिस्ट आज आपण जे तंत्र शिक्षण आहे हे पूर्णपणे इंडस्ट्रीशी जोडलेलं आहे. म्हणजे आज आपले ITIs जे सरकारचे आहेत प्रत्येक ITIचं कुठल्या तरी इंडस्ट्रीसोबत टायअप आहे.
त्या इंडस्ट्रीकडे तर आपण काही ना काही मानव संसाधन तयार करतोय. तर मला असं वाटतं की ही जी स्किल गॅप आहे, उदाहरणादाखल देर वॉज अ म्हणजे एक स्टडी आला होता एक 3-4 वर्षापूर्वी की हे जे काही आर्टिफिशियल इंटेलिजन्स येत आहे, या आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे 23 कोटी जॉब ऑपॉर्च्युनिटीज कमी होतील आणि 25 कोटी नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटीज तयार होतील. पण ह्या ज्या 25 कोटी तयार होतील, हे जे 23 कोटी कमी झालेले आहेत, यांनी जर स्किल अपग्रेडेशनचा विचार केला नाही तर या 25 कोटी करता ते लायक असणार नाही. त्याच्यामुळे लर्न, अनलर्न आणि रिलर्न हा जो काही एक मंत्र आहे, त्या मंत्रावरच आता प्रत्येकाला चालावं लागेल आणि त्या अनुरूप आपल्याला कारवाई करावी लागेल. म्हणून मला असं वाटतं की आम्ही स्किल युनिव्हर्सिटी तयार केली. त्या स्किल युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात हब अँड स्पोक अशा प्रकारच्या पद्धतीनं आता आम्ही व्यवस्था उभ्या करतो, जेणेकरून जी काही स्किल्स आहेत आणि जी काही स्किल गॅप आहे ती आपल्याला भरता आली पाहिजे. आणि आपल्या जो एवढी तरुणाई आहे, त्या तरुणाईच्या हाताला काम देण्याकरता कामही आहे, त्यांच्या दोघांमधला हा जो काही एक गॅप आहे, तो गॅप भरण्याचा प्रयत्न आम्ही करतोय. तुम्ही ज्यावेळी 2014ला, सॉरी मी की परत आपण 14चा उल्लेख करतोय, पण स्वाभाविक आहे कारण तुमची पहिल्या टर्मच्या कारकिर्दीबद्दल तुम्ही नसताना सुद्धा चर्चा सातत्यानं होत राहिलेली होती. पण 2014 नंतर तुम्ही स्टार्टअप हा एक शब्द महाराष्ट्रात आणला, रुजवला, इन्क्युबेशन सेंटरपासून सगळ्या क्षेत्रात काम सुरू केलं आणि आज 25,000 स्टार्टअप महाराष्ट्रात आहेत. पण स्टार्टअपमध्ये एकाच वेळी तमिळनाडू, कर्नाटक, आता त्यामध्ये तेलंगणा, आंध्र प्रदेश हे सुद्धा खूप स्ट्रॉंगली आघाडीवर जाताना दिसत आहेत. संख्यात्मक आजही महाराष्ट्र आघाडीवर आहे, पण दर्जात्मक दृष्ट्या साऊथकडं याचा खूप सारा ओढा दिसतोय. तर तुमचा स्टार्टअपकडं ह्या टर्ममध्ये काय दृष्टिकोन आहे? पहिल्यांदा